पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंधुर्वदनो देव यत्पाद पंकज स्मरणमो आश्रम निरिवतम सारासी, नाशयति विघ्नम या कुंदेंदु तुषार हरदौला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासनम, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदेवे सदा वंदिता सामपातुम। सरस्वती भगवती निशीस जाड्यापह मुखम करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वंदे परमानंद माधवम। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वांचे असो, ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझं शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदना। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानदित मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्यावरं, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य विष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 17वा, 17व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। रणी पाटी देव निवानरा, लपाला असता विवराम,
परम लज्जा राजकुमारा काय महावीरा मुख दाऊ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनामाईशे दे प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळले हे तैसे गाईना मी तो जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 17व्या अध्यायाच्या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेला अनुसंधान अध्यायाची सुरुवातच गोवीचं चरण म्हणतं रणी पाटी देवोनी वानरा लपला असता विवरा परमल ज्या राजकुमारा काय महावीरा मुखदाव हनुमंतरायाबरोबर युद्ध करून युद्धामध्ये हनुमंतरायाला पराजित करून हनुमंतरायाच्या गळ्याला बांधून मी लंकेला घेऊन येतो असं मोठ्या बढतीनं सांगून आपल्या वडिलापासून सैन्यबळ बरोबर घेऊन रावणाचा ज्येष्ठ कुमार ज्येष्ठ पुत्र इंद्रजित अशोकवनात येतो काय असंख्य अशा प्रकारच्या शस्त्र अस्त्राची प्रेरणा करतो काय मलविद्याही खेळण्याचा प्रयत्न करतो पण हनुमंतराया कशामध्ये त्याला आटपत नाहीत इंद्रजिताचं काही चालत नाही इंद्रजित बेदम मार खातो आणि हनुमंतरायाच्या मारापासून वाचण्यासाठी रणांगण सोडून पळून जातो एका विवरामध्ये गुहेमध्ये दडतो लपून बसतो आणि इंद्रजिताच्या मनामध्ये दैन्य अवस्था निर्माण होते आता आपण रणांगण सोडून पळून आलो विवरामध्ये लपलो आता बाहेर जाऊन जे महावीर आहेत सेनामधले सेनापती आहेत प्रधान मंडळी आहेत सचिव मंडळी आहेत अतिरथी महारथी यांना मी काय म्हणून मुख दाखवू मला तोंड जावायला आता जागा नाही त्यांच्या समोर मी जाऊ शकत नाही ही लाज राजकुमारी इंद्रजिताला वाटू लागलेली आहे माझी वीरवृत्ती अति लाठी इंद्रजित नामाची ख्याती मोठी वानरे नेली पुच्छासाठी रण संकटी गांजोनी माझा एवढा मोठेपणा माझं एवढं मोठं इंद्रजित नाव कमवलेलं पण एका वानरानं त्याच्या शेपटीनं मला हातबल करून टाकलं रणांगणामध्ये माझं काही चालू दिलं नाही खूप 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 मला गांजलं गेलं मी रणसंकटामध्ये पडलो गेलो आणि सर्व मोठेपणा सर्व कीर्ती अपकीर्तीमध्ये मिसळली गेली मी उरामध्ये येऊन दडलो गेलो काय माझी अवस्था एका वानरानं आणि त्याच्या शेपटीनं केली त्याचा विचार इंद्रजित करू लागलेला आहे कपी पुच्छाचा दुर्धर मार रणी गांजीला राजकुमार सैन्य झाला समूळ मार काय करू मी आता त्या हनुमंतरायाची शेपटी फार पराक्रमी म्हटले मला तर गांजलं ते गांजलं मी राजकुमार आहे म्हणले राजकुमाराचं इंद्रजिताचं काही चालू दिलं नाही सगळं जे सैन्य आहे त्या सैन्याला धुमसून काढण्याचं बडवून काढण्याचं घात करण्याचं काम शेपटीन आणि हनुमंतरायांनी केलं मी आता काय करू
असा विचार इंद्रजित करतो. कैसेनी भेटी महावीरा, कैसेनी भेटो महावीरा, केवी मुकदाऊ राक्षसेंद्रा, आता नवचे लंकापुरा, लाजेचे विराती दुःखम. मी काय सामान्य का म्हणले, मी एवढा मोठा श्रेष्ठ राजा रावणाचा राजपुत्र, ज्यानं 33 कोटी देव जिंकले, इंद्राला जिंकलं, आणि त्याच्यावरून इंद्रजित हे नाव पडलं, असा असणारा मी महावीर. पण आता वीरांना, शूरांना, धीरांना मी काय म्हणून माझं तोंड दाखवू. मी पळून आलो रणांगण सोडून एका वानराच्या भीतीनं. आता त्यांना काय सांगू. राक्षसांचा राजा असणाऱ्या राजा रावणाला माझं तोंड कसं दाखवू. आता लंकेला जाणं सोपं राहिलं नाही माझ्यासाठी. एवढी लाज इंद्रजिताला वाटू लागलेली आहे. अतिशय दुःख इंद्रजिताला झालेलं आहे. वाहिली सदा शिवाची आन, शिवलो रावणाचे चरण, प्रमाणे झाली अप्रमाण, वानरे पूर्ण गांजीले. लढाईला येताना, अशोक वनाकडं येताना राजा रावणाचं दर्शन घेतलं, राजा रावणाची परवानगी घेतली, राजा रावणाची आज्ञा घेतली, शिवशंकराची शपथ वाहिली. तुम्ही काळजी करू नका बाबा, मी वानराला गळ्याला बांधून घेऊन येतो लंकेला. असं मोठं कुशारकीनं बोललो. पण तो गर्वाचा फुगारा वानरानं त्याच्या शेपटीनं फोडला. मला खूप खूप गांजलं गेलं. वानरानं भयंकर मला दुःख दिलं. असं हनुमंत याबद्दलचा विचार इंद्रजित करतो. मजरणी येते मरण, तरी पावतो कृत कल्याण, अवकळा वांचले प्राण, वरदान जळो माझे. रणांगणामध्ये मला मरण आलं असतं तर बरं झालं असतं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं असतं. इंद्रजित विचार करतो. पण माझे प्राण वाचले म्हणले. कशामुळे वाचले तर हनुमंत याच्या वानराच्या हातून माझं मरण नाही म्हणून माझे प्राण वाचले. काय करायचंय तसल्या वरदानाला म्हणले. काय त्याचा उपयोग आहे. वाचलो काय, अहो मेल्यातच जमाय म्हणले. त्या वाचून करण्याला काय किंमत आहे, त्या वाचण्याला शून्य किंमत आहे. इंद्रजित विचार करतो. अवकळेचे जे जिने, त्याहुनी श्रेष्ठ रणी मरणे, जोळत माझी वरद वचने, वरदानी नागविले. त्यावेळेस इंद्रजित पुढे विचार करतो. अगदी हलाखीच वाईट परिस्थितीत जीवन जगण्यापेक्षा, हालहाल होऊन जगण्यापेक्षा रणांगणामध्ये मरणं, वीरगती प्राप्त होणं हे श्रेष्ठ आहे म्हणले. पण माझ्या वरदानामुळे मी जिवंत आहे म्हणले. पण या वरदानानंच मला नागवं उघडं केलं, मला छळलं, खूप त्रास दिला, त्यापेक्षा मेलेलो बरं असा इंद्रजित विचार करतो. पोटी घालावया पुरते, शस्त्र नुरेची माझे हाते, जे जीव द्यावा येते, वरदान माते मरोने देऊ. अहो त्या वानरानं एक सुद्धा शस्त्र माझ्याकडे शिल्लक ठेवलं नाही. निदान माझं शस्त्र माझ्या उरामध्ये घालून घेऊन आपली छाती फाडून, पोट फाडून मरावं म्हटलं तर एक सुद्धा शस्त्र वानरानं माझ्या हातामध्ये शिल्लक ठेवलं नाही. माझा जीव द्यावा म्हटलं तर वरदान मला मरू देत नाही. असा इंद्रजित तळमळू लागला. रणी गांजीले माकडे, काही उपाय न चले पुढे, इंद्रजित खळखळा रडे, आती साकडे ओढवले. त्या गुहेमध्ये, विवरामध्ये दडून बसलेला इंद्रजित धडा 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 रडायला लागलेला आहे. खळा 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 डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आहे. एका वानरासमोर, एका माकडासमोर माझा काही उपाय चालेना.
फार मोठं संकट माझ्यावर आलं, आता माझं काय होईल, कसं होईल, मी काय करू, अशी चुटपुट इंद्रजिताला लागलेले. मुख दाखवू नये लाजे हाती, मरण नये वरदोक्ती. इंद्रजित पडिला ती आकांती, तव ब्रह्मोक्ती आठवली. आता एवढी लाज झालेली आहे, एवढा अपमान झालेला आहे. त्यामुळं आपण कुणालाही, वीरांना, शुरांना, धीरांना, सैन्यातल्या महावीरांना, लंकेतल्या प्रजाजनांना, राजा रावणाला, कुणाला तोंड दाखवू शकत नाही. आणि मरायचं म्हणलं तर मरण येऊ शकत नाही वरदानामुळं. इंद्रजित म्हणतो मी आता संकटात पडलो, इकडं आड तिकडं विहीर अशी अवस्था झाली. धरावं तर चावतंय, सोडावं तर पळतंय अशी अवस्था झालेली आहे. कसं जगावं, जगण्यापेक्षा काय करावं म्हणजे मरण येईल. जर मरण येत नसेल तर जगामध्ये निंद झालेलं जीवन कसं जगावं याचा विचार राजकुमार इंद्रजित करत असताना ब्रह्मदेवाचे शब्द, ब्रह्मदेवाचं भविष्य इंद्रजिताचं सांगितलेलं ते शब्द इंद्रजिताला आठवले. गळा बांधोनी मारुती इंद्रजिताने लंकेपती, ऐसा बोलिला प्रजापती त्याशी निश्चिती पाचार. ब्रह्मदेव म्हणले होते, म्हणले आपल्या राजा रावणांनी त्याला भविष्य विचारलं होतं, त्यावेळेस म्हणले होते का हा इंद्रजित हनुमंत वानराला गळ्याला दोरी बांधून लंकेला घेऊन येईल असं ब्रह्मदेव बोलले होते म्हणले. मग त्या ब्रह्मदेवाच्या शब्दाचं काय झालं? ते ब्रह्मदेवाची वाणी खोटी ठरणार आहे का? आताच आपण ब्रह्मदेवाला बोलावून घेऊ आणि ब्रह्मदेवाला विचारू. असा विचार इंद्रजिताच्या मनात आला. नित्या नव्हे ब्रह्मवाणी तरी कामी भंगलोरणी, हनुमान न बांधवे बंधनी सत्यवचनी केवी ब्रह्मा. इंद्रजित विचार करू लागला, जी ब्रह्मवाणी म्हणले ती कधी खोटी ठरत नाही. मग हे खरं असताना मी का हतबल झालो, का मी निराश झालो, का मी खचलो गेलो, का रणांगण सोडून इकडे गुहेमध्ये विवरामध्ये येऊन दडलो, का हनुमंताला मी बांधू शकलो नाही, का ब्रह्मदेव सुद्धा कधी कधी खोटं बोलतो, काय माहित म्हणले. याचाच विचार इंद्रजिताला पडला. पाचारावया चतुरानन धाडावया नाही सेवक जन, बाहेर निघता पण रोकडे मरण कपे पुछे. आता ब्रह्मदेवाला बोलवावं, त्याला पाचारण करावं, त्यानं सांगितलेलं भविष्य खोटं सांगितलं का हे त्याला विचारावं. ही भूमिका इंद्रजितानं जरी घेतली असली तर इंद्रजित म्हणतो आता ब्रह्मदेवाला बोलावणं पाठवण्यासाठी माझ्याकडे इथं कोणीही दास दासी सेवक नौकर चाकर कोणी नाही. मी जर या गुहेच्या बाहेर निघलो तर हनुमंतरायाची शेपटीनं जर मला पकडलं तर मग पुन्हा मी मरणाच्या जाळ्यात अडकलो. म्हणजे शेपटी काय मला सोडणार नाही आणि रोखोक मरण आल्याशिवाय राहणार नाही. माझा शेपटी आदळून आपटून बदलून चेंदा मेंदा केल्याशिवाय सोडणार नाही असा इंद्रजित विचार करतो. मज बाहेरी निघता उच्च करील माझे घाता, हनुमंत लागला मज भोवता नेदी विधाता मज भेटो. मी जर विवराच्या बाहेर निघालो तर ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे बरोबर आहे की वानराच्या हातून तुला मरण नाही, पण असं नाही सांगितलं म्हणले वानराच्या शेपटीच्या हातून मरण नाही. कदाचित वानराच्या शेपटीच्या हातून मला मरण असेल तर शेपटी माझा घात करेल म्हणले, हनुमंतरायाची शेपटी मला संपवेल. आणि ब्रह्मदेवाची माझी भेट या जर विवराच्या बाहेर निघालो तर होऊ सुद्धा देणार नाही हनुमंतरायाची शेपटी म्हणले. आता काय करावं
असा घनघोर विचार इंद्रजित करू लागलेला आहे. माझ्या पित्याचे पित्याचा पिता कैशेनी भेटे मज विधाता. कैशी इंद्रजित करिता चिंता आला उचिता परमेष्ठी. इंद्रजित म्हणतो माझ्या वडिलाच्या वडिलाचा वडील म्हणजे ब्रह्मदेव आहे म्हणले. माझे वडील राजा रावण, त्या राजा रावणाच्या वडिलाचा वडील म्हणजे राजा रावणाचा वडील पौलस्ती, पौलस्तीचा वडील विश्रवा आणि विश्रव्याचा वडील ब्रह्मदेव म्हणले. म्हणजे मी त्यांच्या कुळातलाय म्हणले. असा असणारा ब्रह्मदेव आता मला कसा भेटेल. इंद्रजित चिंता करू लागला. एवढ्यामध्ये समोर ब्रह्मदेवाचं आगमन झालं. ब्रह्म देखोनी अवचिता हर्ष इंद्रजिताच्या चित्ता चरण बंधोनिया माता होय सांगता उल्लाशे. ब्रह्मदेवाला समोर पाहिलं. विवरामध्ये ब्रह्मदेव आपल्याला भेटायला आले. हे रावण पुत्र राजकुमार इंद्रजितानं पाहिलं. आनंद झाला. मनाला जरा बरं वाटलं. उठला आणि लगेच ब्रह्मदेवाच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं आणि आपली अगतिकता, आपली दुर्बलता इंद्रजित ब्रह्मदेवाला सांगू लागला. स्वामी बोलले ते वचनोक्ती गळा बांधोनी मारुती. तू आणशील लंके प्रती मज उपहती का झाली. तुम्ही बोलला होता महाराज म्हणले की इंद्रजिता तू गळ्याला बांधून हनुमंताला लंकेला घेऊन येशील. ते शब्द कुठे गेले. ती वचनोक्ती का खोटी ठरली. का तुमच्या शब्दाला यश आलं नाही. का माझी फजिती झाली. अशा प्रकारची विचारणा ब्रह्मदेवाला इंद्रजित करतो. तो राक्षस राजसुत सृष्ट्या प्रती असे पुसत कैशेनी बांधवे हनुमंत त्याशी निग्रहार्थ मज सांगेन. हा राक्षसाचा राजा रावणाचा मुलगा ब्रह्मदेवाला विचारू लागला या वानराला कसं बांधता येईल. त्यासाठी काय करावं लागेल मला सांगा. हनुमान हरिहरा अवध्यम तया माझे निन करवे बंद. कपिस न चले माझा क्रोध वाक्य अबद बंधनी. हनुमंत याला मी लंकेमध्ये बांधून आणेल हे तुमची भविष्यवाणी आहे म्हणले. अहो पण ब्रह्मदेवा शिवशंकराला विष्णू भगवंताला हा कुठल्या बंधनामध्ये सापडू शकत नाही. त्याला कुणीही या जगामध्ये हनुमंतरायाला जिंकू शकत नाही. आणि माझा किरकोळ राग त्याला काय जिंकू शकणार आहे. काय त्याला बांधू शकणार आहे. हे वाक्य सुद्धा मला मी हनुमंताला बांधून लंकेमध्ये नेईन हे न पटणार वाटतं. असा इंद्रजितच ब्रह्मदेवाला बोलतो. इंद्रजिताचे निज हस्ती बंधन पावोनी मारुती आणि जेल लंके प्रती ते वचनोक्ती सत्य करा. बाकीचं आता काय मला माहित नाही. म्हणजे तुम्ही काय करायचे करा. काय उपद्व्याप करायचे करा. काय उपाय करायचे करा. काय कसं डोकं चालवायचे चालवा म्हणजे. पण तुम्ही बोललाय ना म्हणले. राजा रावणानं भविष्य विचारलं त्यावेळेस हा इंद्रजित वानराला हनुमंताला गळ्याला बांधून ब्रह्मपाशामध्ये अडकवून लंकेला घेऊन येईल बोललाय ना म्हणले. मग ते शब्द आता खरे करा. बाकीचं काय मला नको म्हणले. बाकीचं काय सांगू नका. मला बाकीचं काही देणं घेणं नाही. असा इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागला. असत्य न व्हावे ब्रह्मवचन कपिशी ब्रह्मपाश बंधन. नारदे सांगितले आपण ते आठवण मज झाली. तुम्ही जे बोललाय म्हणले की इंद्रजित हनुमंताला गळ्याला बांधून
ब्रह्मपाशात अडकवून लंकेला घेऊन येईल. नारदाने हे मला सांगितलं होतं म्हणले. त्या सगळ्याची मला आता आठवण झालेली आहे. स्वामीने कृपा करुणा द्यावे ब्रह्मपाश बंधन, तेने मी हनुमंता बांधोन मग श्लाघ्यता वाढवी. आता महाराज तुम्ही एवढं करा म्हणले, ब्रह्मदेवा तुमच्याकडचा जो ब्रह्मपाश आहे ना तो मला द्या म्हणले. मी त्याच्यामध्ये हनुमंताला बांधतो म्हणले आणि लंकेला घेऊन येतो म्हणले. म्हणजे गेलेली आबरू, वेशीला टांगलेली आबरू त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल म्हणले. आणि गेलेली आबरू परत मिळवता येत नाही, पण परत मोठेपणा काहीतरी करण्यासाठी मला ब्रह्मपाश द्या. परत माझा मोठेपणा वाढीला लागेल. परत लोक मला श्रेष्ठ महावीर म्हणतील, खरंच पराक्रमे म्हणतील. असं काहीतरी माझ्यासाठी करा, माझा मोठेपणा वाढवा, जेणेकरून तुमच्या ब्रह्मपाशामध्ये बांधून मी हनुमंताला लंकेला घेऊन येईन. याशी ब्रह्मपाश नेदिता नित्यमानी ब्रह्मवाक्यता, दिदल्या न बांधवे हनुमंता प्रत्ययार्था दिदले. ब्रह्मदेवाने विचार केला, याला जरी ब्रह्मपाश नाही दिलं तर आपलं ब्रह्मवचन खोटं ठरेल. आणि याला ब्रह्मपाश दिला इंद्रजिताला तरी याच्या हातून हनुमंतानं अगोदर सांगितलेले मी इंद्रजिताच्या हातून बांधून घेणार नाही. म्हणजे इंद्रजिताच्या हातून ब्रह्मपाशामध्ये हनुमंत अडकत नाही याचा अनुभव इंद्रजिताला येईल. ब्रह्मदेव विचार करतो, इंद्रजित ब्रह्मपाश घेवोनी मोकली मारुती लक्षणी, कपिन लिंपे पाशबंधनी निरबंधनी ब्रह्मपाशम. इंद्रजितानं जरी ब्रह्मपाश घेतले, हनुमंतावर टाकले तर हनुमंतया त्या पाशामध्ये अडकणार नाही, कारण हनुमंतयाला कुठलंच बंधन बांधू शकत नाही. ब्रह्मपाश तर काय किरकोळ आहे म्हणले. यम इंद्र यम वायू वरुण याचे हनुमंता वरदान, शशी सूर्य वनीशान याचे वरदान हनुमंता. त्यावेळेस ब्रह्मदेव विचार करतो, इंद्रदेवाचा आशीर्वाद हनुमंताला आहे, यमदेवाचा आशीर्वाद हनुमंताला आहे, वायुदेवाचा आशीर्वाद हनुमंताला आहे, वरुणाचा आशीर्वाद हनुमंताला आहे, सूर्यनारायणाचा, चंद्रदेवाचा, अग्निदेवाचा, शंकराचा सुद्धा आशीर्वाद कुणाला आहे म्हणले? हनुमंतरायाला आहे. आणि हनुमंतराया अवतार कुणाचा आहे? शंकर महादेवाचा आणि पार्वती मातेचा, दोघांचा मिळून अवतार आहे म्हणले. आणि या सगळ्यांचा आशीर्वाद वरुण हनुमंताला आहे. हरिहराचे वरदान ब्रह्मयाचे ब्रह्मवरदान, कपिस ब्रह्मपाश बंधन न बांधी जान वरदाने. ब्रह्मदेव विचार करू लागला, त्याला विष्णूचं शिवशंकराचा वरदान आहे, ब्रह्मदेवाचं ब्रह्मवरदान आहे. आणि त्यामुळं एका कपिला, वानराला, हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये कोणतंच वरदान बांधू शकत नाही, किंवा कुठलंच बंधन त्या बंधनामध्ये अडकवू शकत नाही. असा नित्यमुक्त हनुमंतराया आहे. कर्मपाश धर्मपाश ब्रह्मयाचे ब्रह्मपाश, बांधू न शके जन्मपाश नित्य निर्दोष हनुमंत. कर्माचा कर्मपाश, धर्माचा धर्मपाश म्हणजे धर्माचं बंधन, कर्माचं बंधन, ब्रह्मदेवाचं ब्रह्मपाशाचं बंधन, जन्माचं जन्मपाशाचं बंधन, हे हनुमंतरायाला कधी काळी बंधन करू शकत नाही, त्याच्यामध्ये अडकवू शकत नाही. असा नित्य निर्दोष असणारा हनुमंतराय आहे. हनुमंत सबाह्य निराश निरपेक्षाचे हरिहर दास, त्यासी कैशनी बांधती पाश नित्य निराश हनुमंत. हनुमंतराय नित्य उदास आहेत म्हणले, नित्य निराश आहे. सबाह्य अंतरी हनुमंतरायाची ही अवस्था आहे. निरपेक्ष भूमिका आहे हनुमंतरायाची. आणि ज्याची भूमिका, ज्याचा भाव निरपेक्ष असतो, कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसते,
फक्त देवावर श्रद्धा ठेवून आपली भोळी भक्ती भगवंताला पोचवणं, भगवंताची सेवा करणं, आपलं सर्वस्व आपलं आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये घालवणं, हाच ज्याच्या मनाला ध्यास लागलेला असतो, चित्ताचं चिंतन असतं, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असतं, त्याचे शिवशंकर आणि विष्णू परमात्मा दास होतात. अशा भाविकाला, अशा भक्ताला, अशा रामदूताला, या हनुमंताला कोणता पाश बांधू शकणार आहे? हनुमंतराय कशातही अडकू शकत नाहीत, कुठला पाश त्याला बांधू शकत नाही. पाश न लागती हनुमंता, इंद्रजिताशी परम चिंता, ब्रह्मपाश गेले वृता, त्याची श्लोकार्ती अनुवारे. ब्रह्मपाशामध्ये कसा हनुमंत बांधला जाऊ शकेल? मी कसा बांधून लंकेला घेऊन जाईल? हनुमंतराय त्यामध्ये अडकेल का याची शंकाच इंद्रजिताला वाटू लागलेली. इंद्रजिताला मोठी काळजी निर्माण झालेली आहे, मनामध्ये परम चिंता लागलेली आहे. ब्रह्मपाश सुद्धा वायपट जातात की काय असं वाटू लागलेले आहे. त्या अर्थाचं चिंतन ऐका. म्हणतात, इंद्रजित ब्रह्मपाश घालिता, तेन लगती हनुमंता, वानरे महाकर्म केले वृता, जगन्यता मज आली. ब्रह्मदेवानं इंद्रजिताला ब्रह्मपाश दिलं. हनुमंतरायावर इंद्रजितानं ते टाकण्याचा प्रयत्न केला, पण वानराची भक्ती एवढी सर्वश्रेष्ठ आहे की त्यामध्ये या ब्रह्मपाशाला, इंद्रजिताला थोडा वेळ का होईना कमीपणा आला. जेते न चले माझी मंत्र शक्ती, न चले ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती, तेथे राक्षस मंत्री युक्ती, कैशनी रीती सरेल. जिथं माझी मंत्रशक्ती, अस्त्रशक्ती, तंत्रशक्ती, धनुष्य, निर्वाण, बाण, काय 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 चाललं नाही, म्हणजे तिथं ब्रह्मदेवाचा हा ब्रह्मपाश काय हनुमंताला बांधू शकणार आहे? राक्षसाचे काय कपट मंत्रयुक्ती काय चालणार आहे? काही हनुमंतावर चालणार नाही. माझी अस्त्र शस्त्र शक्ती, ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती, अवघी वृता केली मारुती, राक्षस युक्ती अति मिथ्या. राक्षसानं जे जे कृत्य केलेले, तेथे कृत्य तेथे कर्म व्यर्थ गेलेले. हनुमंतराया अगदी सरस आहे. रामनामाच्या जीवावर राम भक्त तरुण जात असतो. हेच हनुमंतरायाच्या रूपानं ग्रंथ करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, कुणीही किती दुष्ट असेल, चांडाळ असेल, पापिष्ट असेल, क्रूर असेल, कपटी असेल, आपल्यावर अनेक डाव करत असेल, अनेक कारस्थानं करत असेल, कपटी कावे करत असेल, आपला घातपात करण्याचा प्रयत्न करत असेल, पण रामभक्तावर हे काही चालत नाही. तो जरूर प्रयत्न करेल, पण काही काळ त्याचे प्रयत्न चालतील, आणि ज्यावेळेस रामभक्ताची भक्ती पुण्यात्मक कार्य करेल, त्यावेळेस दुष्टाचं पापात्मक कर्म संपेल ते संपेल म्हणले, पण त्या दुष्ट कर्म करणाऱ्या पाप्यालाही संपावं लागेल. त्यामुळं ब्रह्मपाश अस्त्र दुर्धर अशा हनुमंतरायाला आटपू शकत नाही, आवरू शकत नाही, आणि कपिंद्र हनुमंत याच्यामध्ये बांधला जाऊ शकत नाही. ब्रह्मयाने दिली खोटी शक्ती, मनोनी न बांधवे मारुती, इंद्रजित कोपला प्रजापती, दुष्टमती आम्हावरी. इंद्रजिताला ब्रह्मदेवानं ब्रह्मपाश दिलं. युवराच्या बाहेर इंद्रजित आला. हनुमंतरायावर ब्रह्मपाश टाकण्याचं, हनुमंतरायाला बांधण्याचा, बंधन करण्याचा
त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न इंद्रजित करू लागला, पण हनुमंतराया त्यामध्ये सापडेनात, मिळून येईनात. पाशामध्ये जाळ्यामध्ये ते अडकेनात. आपल्याकडे सुद्धा काही काही शिकारी येतात, शिकारीसाठी जाळं लावतात, पण ते प्राणी एवढे हुशार असतात की त्या जाळ्याला हुकवून जातात. कितीतरी ठिकाणी सापळे लावलेले असतात, पण त्या सापळ्यामध्ये तो प्राणी सापडत नाही, त्याची पूर्वपुण्य असते. आणि मग शिकाऱ्याला हातबल होऊन एकही शिकार न करता प्राणी दिसून हातून निष्ठून जातात, सापळ्याच्या जवळून जातात, पण त्या जाळ्यामध्ये सापळ्यामध्ये अडकत नाही. आणि ते निराश होऊन शिकार न सापडता घरी परततात. अशीच अवस्था इंद्रजिताची झालेली आहे भाविक. इंद्रजिताच्या जाळ्यामध्ये हनुमंतराया जो ब्रह्मपाश आहे त्याच्यामध्ये अडकले नाही. मग इंद्रजिताला संशय यायला लागला, ब्रह्मदेव नेमका आपल्या बाजूने म्हणले का हनुमंताच्या बाजूने? आपला पूर्वज आहे म्हणले, आपल्याला बहुतेक ब्रह्मपाशच खोटे दिले का काय म्हणले, नकली बिकली दिले का म्हणले, असा विचार इंद्रजित करू लागला. आणि ब्रह्मदेवाला जाब इंद्रजित विचारू लागला. इंद्रजित ब्रह्मदेवाला काय म्हणतो ऐका. दिदली खोटी शक्ती, ब्रह्मयाने दिदली खोटी शक्ती, म्हणून न बांधवे मारुती, इंद्रजित कोपला प्रजापती, दुष्टमती आम्हावरी. आमच्यावर म्हणले बहुतेक तुझा जीवच नाही म्हणले, आमचं वाईट व्हावं असा तुझा विचार दिसतोय. ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलू लागला, रागाला गेला, तळपायाची आग मस्तकाला गेली. आम्ही जिवंत राहावं असं तुला वाटतंय का नाही म्हणले. अरे ब्रह्मदेवा, तू मला ब्रह्मपाश दिला म्हणून मी हनुमंताच्या समोर आलो म्हणले. आता हनुमंत या ब्रह्मपाशात बांधला जाईना, अडके ना, सापडे ना, जाळ्यात घाले ना, मग आता मला तो सोडेल का म्हणले. जाऊ दे, त्यानं मला जाळं टाकण्याचा प्रयत्न केलाय, आता हा लंकेकडे निघाला, मी याला काय करत नाही असं हनुमंत म्हणेल का? अहो, आता तो नाही सापडला तर मला त्याच्या तावडीतून सुटता येणार नाही. ब्रह्मदेवाला इंद्रजित म्हणला, खरंच तो आमच्या बाबतीत खोटारड आहे म्हणले. रागानं ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलू लागला, नकली पास दिले का काय म्हणले, याच्यामध्ये कसं काय वाढणार सापडे ना, काय भानगड आहे म्हणले. असा इंद्रजित ब्रह्मदेवाला दरडावू लागला. तो आमचा मूळ पुरुष, तू वाच मांडिला आमचा द्वेष, रणी मारावे राक्षस, देशी उपदेश वानरा. वारे वा म्हणले, आमचा वाडवडील आहे, आमचा पूर्वज आहे म्हणले. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना म्हणले. वा, तसंच केलं म्हणले ब्रह्मदेवा तुम्ही. वानराच्या समोर सगळी राक्षस मंडळी पाठवण्याचं काम तुम्हीच केलं म्हणले. चांगलं सांगितलं भविष्य म्हणले. सगळे मारले का नाही राक्षस म्हणले. कोट्यावधी राक्षस एका वानरानं संपवले. त्या कुऱ्हाडीच्या दांड्यासारखंच काम केलं म्हणले. कुऱ्हाडीचा दांडा कशाचा असतो? लाकडाचा असतो. अहो, ज्या झाडाचा तो दांडा काढून कुऱ्हाडीला बसवलेला असतो, पुढं तोच दांडा त्या कुऱ्हाडीला मदत करतो ते झाड तोडण्यासाठी. मुळावर घाव घालण्यासाठी सुद्धा तो दांडा कुऱ्हाडीला मदत करताना मागं पुढं बघत नाही. असंच केलं ना ब्रह्मदेवा तुम्ही म्हणले. काय केलं? आम्हाला रणांगणामध्ये गोड बोलून पाठवलं म्हणजे, आणि मनामध्ये जो डाव साधाय तो साधला. तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी मोठा द्वेष आहे, मोठं कपट आहे म्हणले. म्हणूनच सगळ्या राक्षसांच्या मरणावर तुम्ही टपलेला आहे ब्रह्मदेवा, असं ब्रह्मदेवाला इंद्रजित बोलतो. ब्रह्म मने तू विकल्प मूर्ती, ब्रह्मद्वेष तुझ्या चित्ती, तुझ नातळे ब्रह्मशक्ती, रणी मारुती केवी बांधवे. ब्रह्मदेवावर ज्या वेळेस इंद्रजितानं आरोप केले, ब्रह्मदेवाला रागानं इंद्रजित बोलू लागला. त्यावेळेस इंद्रजिताला ब्रह्मदेव सांगू लागले, अरे तू कपटी आहे म्हणले, तू दुष्टकर्मी आहे,
राक्षस आहे, तुझ्या मनामध्ये अनेक संशय आहेत म्हणले, अनेक घोर विकल्प आहेत म्हणले, आणि त्या संशय वृत्तीमुळं शंकेमुळं ब्रह्मपाश तुझ्या हातामध्ये नीट कसा सापडणार आहे? अरे ब्रह्मपाश तुझ्या हातामध्ये नीट तुला धरता येईना म्हणले, आणि मोठेपणानं बोलतो रागानं बोलतो म्हणले, काय तुझ्या बोलण्याला चव आहे का म्हणले? चवनाच होता. अरे जो ब्रह्मपाश तुला नीट पकडता येत नाही की तो मारुती कसा तुला ब्रह्मपाशामध्ये सापडेल? असं ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलतो. निष्कपट निर्मळ वृत्ती शमदम नित्य शांती त्याचे निहाते ब्रह्मशक्ती विजय प्राप्ती स्वानंदे. अरे हा ब्रह्मपाश कशा पकडायचा असतो? कुणीकडून पकडायचा असतो? कसा टाकायचा असतो? जाळं कसं टाकायचं असतं? जाळं कसं लावायचं असतं? कुठं लावायचं असतं? कोणत्या वेळेला लावायचं असतं? हे सगळं नित्य नियम तुला माहित पाहिजेत ना म्हणले. याची काय आचारसंहिता तुला माहितीये का? नियम माहित आहेत का? त्यासाठी मुळात पहिल्यांदा निष्कपट असावं लागतं म्हणजे कुणाचाही मनामध्ये हेवा करून चालत नाही. अंतकरण शुद्ध असावं लागतं. शुद्ध अंतकरण कुणाचं असतं माहितीये का? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव सदैव असतं त्याचं अंतकरण शुद्ध होतं. म्हणून नामस्मरण करावं. अंतकरण शुद्ध व्हायचं असेल तर नामस्मरण करावं. बघ म्हणले ह्या दोन नियमात तू बसतोय का म्हणले? पहिला नियम आहे निष्कपट असावं. तू तर कपटाची कपट मूर्ती आहे म्हणले. तुझ्या तावडीत कसा मारुती सापडेल? दुसरं, तुझी निर्मळ वृत्ती आहे का म्हणले? मन तुझं पवित्र आहे का? अंतकरण शुद्ध आहे का? तो कोणत्या देवाचं नामचिंतन करतोय का? आहे का तुझ्या मुखामध्ये नाव? भगवंताचं नाव घेतल्यानं अंतकरण शुद्धी होते. याही नियमात तू बसत नाही म्हणले. शम दम नित्य शांती. नित्य शांती कशाला म्हणतात? शम कशाला म्हणतात? दम कशाला म्हणतात? तर अहंकार नष्ट करण्याचे हे प्रकार आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण अहंकार नष्ट करू त्यावेळेस आपल्याला उच्च कोटीची अवस्था प्राप्त होते. म्हणजे ब्रह्मस्वरूप ज्याला म्हणतात की ब्रह्मस्वरूप अवस्था किंवा ईश्वर अवस्था कधी प्राप्त होते? यासाठी आपल्याला एकनाथी भागवतामध्ये 19व्या अध्यायामध्ये 41 मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहेत. त्या 41 मध्ये त्याचे अनेक प्रकार आहेत. परत त्यातलंच प्रकार आहेत यम, नियम, शम, दम, तितिक्षा, धृती, महादान, अलौकिक दान, शुद्ध तप, श्रेष्ठ तप, शौर्य, परमसत्य, असत्य, इष्टधन, यज्ञ, दक्षिणा, बळवंतपणा, महाभाग्य, दीनदयाळूपणा, लाभ, आत्मविद्या, शुद्ध विद्या, लज्जा, रत, श्री, सुख, निजात्म सुख, महादुःख, पंडित, मूर्ख, सन्मार्ग, चित्त विक्षेप, वेदमार्ग, असन्मार्ग, स्वर्ग, महानरक, सखा, गृहा, आड्यता, दरिद्र्या, कृपण, हे 41 अवस्था सांगितलेली. ह्यात पण पुन्हा प्रकार आहेत. आणि शेवटची मग अवस्था प्राप्त होते ईश्वरत्व. ब्रह्मस्वरूप आपण होऊन जातो. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात तुझ्याकडे शम आहे का? शम म्हणजे विवेक बुद्धी आहे का? योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये, कोणाच्या संगतीला लागावं, कोणाच्या संगतीला लागू नये, काय पिऊ नये, कधी झोपू नये, कधी उठू नये, कुणाबरोबर युद्ध करावं, कुणाबरोबर करू नये, कुणाच्या नादाला लागावं, कुणाच्या नादाला लागू नये.
सारासार चुकीचं काय बरोबर काय हे काय कळतंय का म्हणले तुला. आणि हे ज्याला कळतं विवेक बुद्धीनं आसार सोडून सार ग्रहण करणे आणि बुद्धी चैतन्य घन होऊन जाणे याला शम म्हणतात. परत दुसरं सांगितलं दम. दम म्हणजे काय तर इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे. इंद्रिय आपलं ऐकतात का, आपलंच मन आपल्याला ऐकतं का. त्यासाठी वैराग्य धारण करावं लागतं आणि वैराग्यानं अहर्निशी इंद्रियांना आवरून शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांना आवरायचं आणि शास्त्रानं सांगितलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन इंद्रियांना कोणताच भोग द्यायचा नाही. याला दम म्हणतात. आणि नित्य शांती माहितीये का म्हणले तुला. इंद्रजिताला ब्रह्मदेव सांगतात हे नात्रयांना इंद्रदेवाचं आणि ब्रह्मदेवाचं आणि इंद्रजिताचं निमित्त करायचं आहे. तुम्हा आम्हाला हे कळावं, हे ज्ञान तुम्हा आम्हाला असावं म्हणून हे निमित्त आहे. ब्रह्मदेव इंद्रजिताला सांगतात हे फक्त निमित्त आहे, तुम्हा आम्हाला कसं कळायचं ते कळलं पाहिजे. तर नित्य शांती कशाला म्हणतात. जे तामस लोक असतात, अतिदुष्ट असतात, ज्यांना दुर्जन म्हणतात, ते साधूंचं छळन करतात, साधूंना त्रास देतात, साधूंचा अपमान करतात. पण त्यांनी एवढी शांती पकडलेली असते. दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. ते साधू संत सज्जन लोक त्या दुष्ट दुर्जनावर कधीही आग पाकड करत नाही, कधीही रागाला जात नाही, तू त्रास दिला ही तक्रार करत नाही. अहो एवढंच काय किडा मुंगी अनेक जीव जंतू असू द्या त्यांनी त्रास देऊ द्या, ते सगळ्यांना समसमान म्हणतात. हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेले आहे, पंचभौतिक आहे. त्या शरीरामध्येही 5 महाभूत आहेत, आपल्या शरीरामध्येही 5 महाभूत आहेत. त्यांच्यामध्येही जीव आहे, आपल्यामध्येही जीव आहे. त्यांच्यामध्ये जो जीव आहे तो भगवान प्रभूंचा अंश आहे, आत्मा राम आहे. आपल्यामध्येही तोच आहे. या अवस्थेला जाऊन जे उपकार करतात त्यांच्यावर तर संत उपकार करतातच करतात, पण जे अपकार करतात त्यांच्यावर सुद्धा संत उपकारच करतात. आपली शांती कधीही भंग पावू देत नाहीत. याला नित्य शांती म्हणतात. बसतोय का या नियमात तो म्हणले. इंद्रजिता बघ तुला काय वाटतंय म्हणले. एकदा नाथ महाराज आंघोळीला नदी पात्रामध्ये गेले. शांतीबद्दल बोलतोय. आणि नदी पात्रामध्ये स्नानाला गेले. स्नानाला जाण्यापूर्वी वाहत्या पाण्यामध्ये एक विंचू बुडत होता. हे नाथांनी पाहिलं. नाथ सज्जन आहेत, साधू आहेत, संतांचं प्रतीक आहे. जगती जागती मूर्ती आहे. त्यांनी विंचवाला बुडताना पाहिलं. आपली ओंजळ धरली आणि त्या ओंजळीमध्ये विंचवाला पकडलं. म्हणजे ओंजळीमधून पाणी खाली गळालं. ओंजळ पाण्याच्या बाहेर काढली भाविक हो, आणि विंचवाला वाचवलं. विंचवाला वाचवल्याबरोबर विंचवानं लगेच आपल्या नांगीचा दणका दिला आणि विंचवानं हाताला दंश केला. नांगीचा दणका बसल्याबरोबर हात झिंजाडला गेला आणि विंचू पाण्यात पडला. विंचू पाण्यात पडला. पाण्यात पडून वाहून जाऊन मरतोय हे परत पाहिलं. परत आपल्या ओंजळीमध्ये पकडला, पाण्याच्या बाहेर काढला. परत विंचवानं नांगी मारली. परत हात झिंजाडला गेला, हिसका बसला. परत विंचू पाण्यात पडला. हे महाशय महाराज काय करत आहेत नेमके. ओंजळीमध्ये काय पकडत आहेत, काय सोडत आहेत, काय पकडत आहेत, काय सोडत आहेत. हे तिथल्या आसपासच्या नागरिकांनी, स्नानाला आलेल्या लोकांनी, नगरवासियांनी पाहिलं. महाराज म्हणले तुम्हाला वेड लागले का म्हणले. अहो तो विंचू आहे म्हणले. विंचू
त्याला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करतोय आणि तो तुम्हाला नांगी मारतोय म्हणले. बघा तुमच्या अंगाला कसं विष भिनलंय म्हणले. अहो तुम्ही असे जर सारखे विंचवाला पकडत राहिला आणि तो नांगी मारत राहिला तर तुम्हाला चक्कर येऊन बेशुद्ध पडावं लागेल म्हणले. त्याचा जीव वाचवण्याच्या पायामध्ये, त्याचा जीव वाचवण्याच्या फंदामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागेल म्हणले किंवा स्वतःला त्रास सहन करावा लागेल. महाराजांनी सांगितलं त्याचा तो धर्म आहे म्हणले. नांगी मारणं हा विंचवाचा धर्म आहे, पण बुडणाऱ्याला वाचवणं हा संताचा धर्म आहे. म्हणून संत काय करतात तर बुडणाऱ्याला वाचवतात. बुडते हे जन देखोन या डोळा, येतो कळवळा म्हणून या. बुडते हे जन, जग बुडायला लागलेले आहे. वाट सोडून काट्या कुट्यातनं चाललेले हे संतांना आवडत नाही. आवडत नाही म्हणण्यापेक्षा संत त्याला मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले दया निधी ते संत. अशा प्रकारचा मार्ग दाखवणं, मार्गावर आणणं, अशा महान विभूतींना संत म्हणतात. आणि महाराजांनी सांगितलं विंचवाचा धर्म आहे नांगी मारणं, आपला धर्म आहे त्याला वाचवणं. बुडत्याला काडीचा आधार, आपण त्याला हाताचा आधार देतोय, हाताचा आधार देतोय म्हणून तो नांगी मारतोय. आपण त्याला वाचवलं म्हणून त्याचा तो स्वधर्म सोडत नाही. मग आपण आपला का स्वधर्म सोडावा. म्हणून तुकोबारायांचं प्रमाण आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अहो बुडायला लागलेलं आहे जग, बुडायला लागलेलं आहे जग, हे आम्हाला बघवत नाही म्हणून आमच्या डोळ्यातनं पाणी येतं, आमचा कंठ गाठून येतो. आम्हाला त्यांना वाचवावं वाटतं, त्यांना चांगल्या मार्गाला लावावं वाटतं, चांगलं शिकवावं वाटतं. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. सगळ्या लोकांना आपल्यासारखं करून सोडावं. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळवेळ तया लागी. जसे आपण संत झालेलो आहे, जसं आपण दया क्षमा शांती तिचं अनुकरण केलेलं आहे, अनुसरलेलो आहे आपण, तसं इतरांनाही आपण बनवावं. अशी संतांची भूमिका असते. या भूमिकेत इंद्रजिता बसतोय का तो म्हणले. असं ब्रह्मदेव इंद्रजिताला बोलू लागले. आणि जे असे महान विभूती असतात, साधक असतात, संत असतात, निष्कपट असतात, ज्यांचं अंतकरण शुद्ध असतं, ज्यांनी शम दम नित्य शांती हे अहंकार नष्ट करण्याचे प्रकार वापरून प्राप्त होणारी अवस्था धारण केलेली असते, त्यांच्या हातामध्ये ब्रह्मपाश कार्य करतो, त्याला विजय प्राप्त होतो. असं ब्रह्मदेव इंद्रजिताला सांगतो. माझी शक्ती दे मज प्रतिम, बांधून देईन मी मारुती. तुमच्या न चलती युक्ती, तुम्हा मारुती न बांधवेन. इंद्रजिताला ब्रह्मदेव एवढं सांगतात, अरे रे रे म्हणले, तू कपटी आहे म्हणले, तुझं अंतकरण गछाळ आहे, घाण आहे म्हणले, पापिष्ट आहे म्हणले, तू चांडाळ आहे म्हणले. अरे 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 पतिता, तुझ्या हातामध्ये मी शक्ती दिली, ते शक्तीनं मारुतीरायाला तू कधीच बांधू शकणार नाही म्हणले. आणि मारुतीराया त्याच्यामध्ये बंधन कधी होणार नाही. म्हणून तुझी काय युक्ती, तुझा काय पराक्रम चालणार नाही. तू कसेही फाशी टाक म्हणले, अजिबात काही चालणार नाही. तू पाखंडी आहे म्हणले, पाखंडी. पाखंडीची काय अवस्था असते माहिती आहे का. बाहेरी ब्रह्मज्ञान गरजे तोंड, भीतरी विषय वासना उदंड. ऐशे महावादी प्रचंड, अट्टर्क्य म्हणजे पाखंड त्या नाव. मोठ्या मोठ्या गप्पा हाणायच्या, मोठं मोठं ज्ञान सांगायचं. ज्ञान सांगे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, अशी ज्याची अवस्था असते. दुसऱ्याला ज्ञान सांगायचं पण आपण आचरण मात्र करायचं नाही. ज्याचं आचरण शुद्ध नाही, ज्याचं अंतकरण शुद्ध नाही, ज्याच्या मनामध्ये विषय वासना उदंड भरलेले आहेत आणि त्या सारख्या बाहेर येण्यासाठी उसळ्या घेत आहेत,
असा कुणी जरी मोठा प्रचंड वेदशास्त्राचं ज्ञान असलेला पाखंडी असेल, त्याच्याविषयी तर्क सुद्धा करू नये म्हणले. त्याला अतर्क्य म्हणतात, त्याला पाखंडी म्हणतात. हे पाखंड्या म्हणले, तू मग जाळं टाकण्याचा प्रयत्न करतोय, हनुमंताला लय भारी पकडण्याचा प्रयत्न करतोय. अरे पण हनुमंत त्या जाळ्यात सापडायला नको का म्हणले? ते दे जाळं माझ्याकडे म्हणले. तुला जाळच नीट टाकायला येत नाही, तुझी वृत्ती नीट नाही, तुझं अंतकरण शुद्ध नाही, तू कपटी आहे, विकल्प मूर्ती आहे. अरे ब्रह्मदेवावर संशय घेतो, तुला लाज वाटायला पाहिजे ना. हा, ब्रह्मदेवावर कुठं संशय घेतात का? ब्रह्मदेवालाच म्हणतो तू राक्षस मारण्याचा भेद केला, तू खोटं जाळं दिलं, खोटं ब्रह्मपाश दिलं, दे म्हणलं इकडे जाळं माझ्याकडं, ते ब्रह्मपाश दे माझ्या हातामध्ये, मी तुला हनुमंताला स्वतः अडकवून देतो, तुझ्या हातनं हनुमंत या बंधनात कधी काळी अडकणार नाही. तू प्रयत्न करायच्या वाटेलाही जाऊ नको, त्या फंदातही पडू नको. तुझ्या हातून मारुती बांधला जाणार नाही. हनुमंतरायाला बांधायचं असेल तर ते जाळं माझ्याकडे दे. म्हणून ब्रह्मदेव आता ते ब्रह्मपाशाचं बंधन आपण मारुतीरायावर टाकणार आहेत. हनुमंतराया कशा रीतीने त्याच्यामध्ये अडकतील, कसे लंकेला बांधून होऊन घेऊन जातील, याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्षा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, केशव नारायण माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्षा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.